आता मथुरेला उत्तरी थंडीने फेर टाकला. यमुनेचे पात्र दाटीच्या धुक्याची रजई पांघरू लागले. दिवस राधाकृष्णाच्या मंदिराच्या कळसा एवढा चालून आला तरी ते दर्शन देत नव्हते. राजांनी मथुरा सोडून 2 महिने हटले होते. दसरा सजून सरला होता. संभाजीराजे वाट बघत होते थैली घेऊन येणाऱ्या खबरगिरांची. कोई आया है? रोज ते स्नान देवदर्शन करून परतताच कृष्णाजी पंतांच्या आईंना लक्ष्मीबाईंना विचारित होते. जसे दिवस चाल धरीत होते तशी त्रिमलांच्या मंडळीभोवती चिंता चढत होती, धुके दाटत होते. एके दिवशी त्रिमलांच्या घरात खांद्यांना पडशा टांगलेली उत्तरी व्यापारी पद्धतीचा पोशाख केलेली 2 माणसे शिरली. त्यांच्याबरोबर आलेले हत्यारी धारकऱ्यांचे पथक मात्र मथुरेच्या वेशीबाहेरच थांबले होते. शंभूराजे काशीपंतांसह नगरात गेले होते. घरी विसाजी आणि लक्ष्मीबाई बसल्या होत्या. त्यांची खुणगाठ व्यापाऱ्यांना पटली. आलेल्या एका व्यापाऱ्याने पडशीतून फासबंद थैली बाहेर काढून ती विसाजींच्या हाती दिली. डोकीच्या रुमालाच्या शेवास बांधलेली खडाधारी अंगठी त्यांच्या हातात ठेवली आणि तो म्हणाला, आज्ञा है ये भांजे को दिखाना. व्यापारी त्रिमलांच्या सदरी बैठकीवर टेकले. नगरातून आलेल्या शंभूराजांनी नेहमीसारखा विसाजींना उत्सुक सवाल केला, कोई आया है? त्यांचे बसल्या व्यापाऱ्यांकडे लक्ष नव्हते. काही न बोलता विसाजींनी खडाधारी अंगठी संभाजीराजांच्या हातात ठेवली. तिच्या लखलखत्या खड्याने त्यांच्या डोळ्यात लाख लाख सूर्य पेटविले. महाराज साहेबांची अंगठी? स्वतःला हरवून ते एक रोखाने अंगठीकडे बघत राहिले. तिच्या किरणफेक उसळत्या खड्यातून असंख्य मुद्रा उमाळ्या घेत होत्या. मासाहेब, महाराज साहेब, सारे आऊसाहेब, धाराऊ, गोमाजी बाबा, अंतोजी, रायाजी, केशव पंडित, महम्मद सैस. चमकून त्यांनी सदरेवर उभ्या असलेल्या व्यापाऱ्यांवर नजर दिली. ते दोघेही लपकन कमरेत झुकले. मावळी मुजरे रुजू झाले. व्यापाऱ्यांच्या तोंडून परवलीचे बोल उठले. आईचा भंडारा, रानचा वारा. ते राजांचे खबरगीर होते. खडावा खटखटवीत शंभूराजे त्यांच्या जवळ आले. फार दिवसांनी ऐकलेल्या मावळी बोलांनी त्यांचे काळीज ढवळले होते. त्यांनी परवलीला दाद दिली. भवानीचा भंडारा, रानचा वारा. प्रवासी सामानांची बोचकी खांद्याला लावलेले काशीपंत मथुरा सोडून निघाले तीर्थयात्रेला. बरोबर बटू वेशातील भांजे शंभूराजे होते. कोणाला शंका येऊ नये म्हणून मातोश्री लक्ष्मीबाई ही बरोबर निघाल्या. खरेच त्यांना तीर्थयात्रा करायची होती. राजे आणि संभाजीराजे घडवणाऱ्या माजी जिजाऊ त्या सर्व त्रिमल कुटुंबाला डोळाभर बघायच्या होत्या. जडावल्या उराने संभाजीराजांनी यमुना आणि मथुरेचा निरोप घेतला. थिजवल्या थंडीला धरून त्रिमल कुटुंबांची वाटतोड सुरू झाली. त्याच्यावर नजर ठेवून पुढे मागे करीत राजांचे खबरगीर आणि धारकरी मुक्काम टाकू लागले. त्यांच्याजवळ छुपी हत्यारे होती. कुणी फकीराचे, कुणी अत्तरियांचे, कुणी वैदूचे, तर कुणी चक्क मोगली सरदारांचे वेश धारण केले होते. कोरल्या दाढ्या राखल्या होत्या. यात्रा उत्तर सोडून मावळाच्या रुखाने सरकत होती. चालून चालून संभाजीराजांच्या पोटऱ्यात मध्येच पेटके भरत होते. मग रात्रीच्या मुक्कामात लक्ष्मीबाई त्यांच्या पोटऱ्यात तेल लावून सुमार करीत होत्या. दगडांची चूल मांडून साऱ्यांना खिचडी रांधून त्या घालत होत्या. आता उज्जयिनी जवळ येऊ घातली होती. यात्रेकरूंचा मुक्काम हवेली नावाच्या गावात धर्मशाळेत पडला. काशीपंतांनी नदीवरून पाण्याचा गेळा भरून आणला. लक्ष्मीबाईंनी दगडी चुलवाणावर खिचडीचे पात्र चढवले. काशीपंत संभाजीराजांच्या पोटऱ्या मालिश देऊन सुमार करू लागले. कोणीच काही बोलत नव्हते. ठरल्यासारखी कामे घडत होती. एकाएकी धर्मशाळेच्या रुखाने घोडेटापांची टपटप उधळत जवळजवळ येऊ लागली. यात्रेकरूंनी एकमेकांना नजरा देऊन सावधपणाचा इशारा भरला. 4 मोगली स्वारांचे घोडेपथक क्षणात धर्मशाळेसमोर येऊन थडकले. पाय उतार हशमांनी कायदे घोड्यांच्या पाठीवर उडते फेकले. ते चौघेही तरातर चालत येऊ लागले. यात्रेकरूंची काळजीत सरकली. आपण त्यांना बघितलेच नाही अशा थाटात सर्व आपापल्या जागी कामातच राहिले. ऐ कुफ्र के नासी, कहाँ से आए हो? घोडाईतांच्या म्होरक्याने काशीपंतांवर डोळे वटारीत दरडावले. जी मथुरा से. केशव त्रिमल आजीजी ने म्हणाले, कहाँ निकले? तीर्थ यात्रा को.
रामेसर जा रहे हैं हुजूर. ये कौन है? मोरक्या नेमका संभाजीराजांच्या समोर येऊन उभा राहिला. मोरक्याचे नाव हरिकमत खां होते. ये मेरा भांजा है सरकार. काशीपंत उत्तरले. झूठ, सुवर, ये देख, दख्खनी का बच्चा संभा है. त्या शब्दाने शंभूराजांची कानपणी रसरसून आली. काळजावर निखारा ठेवल्यागत झाले. संपला आता, सारा मामलाच संपला. शंभूराजांच्या सुमार झालेल्या पायपोटऱ्या पुन्हा दाटल्यागत झाल्या. सेवा? कौन सेवा? ये मेरा भांजा है. आपणाला शिवाजी कोण ते माहीतच नाही आणि आपल्या भाच्याला आपण सोडणार नाही, अशा थाटात केशवपंत चढ्या आवाजात बोलले. त्यांनी झटकन शंभूराजांना जवळ घेतले. ये तेरा भांजा? नाम क्या है इसका? माँ किधर है इसकी? मोरक्याने प्रश्नांचे आसूड ओढले. इसका नाम माधव है. माँ गुजर गई है इसकी. काशीपंत बहिणीच्या आठवणीने भरल्यासारखे बोलले. झूठ, बम्मन सीधे जुबान ही खुलेगी तेरी. त्या हवलदाराने हातातील कोरडा फाडकन काशीपंताच्या बगलेवर उतरविला. त्याच्या शेवाची चाटती जीभ संभाजीराजांच्या दंडावर वळ उठवून गेली. यात्रेकरू कळवळले. शाही चापात अडकले. हम गरीब ब्राह्मण यात्रा जा रहे हैं, सरकार रहम करो. कळ विसरून केशवपंत छातीवरचे जानवे दाखवीत अंगचे सगळे कसबपणाला लावून कच खाणारे नियतीशी झगडू लागले. गयावया करू लागले. हरिकमत खां, ये बम्मन है तो इसकी जुबान यूं खुलेगी? इसे एक ही थाली में खाना लेने कहो अपने भांजे के साथ. स्वारांपैकी एकाने म्होरक्याला तिढा सुचवला. मरहब्बा, बिलकुल दुरुस्त म्हणत त्या हवालदाराने काशीपंतांना फटकारले. ए बदपरस्त, ये भांजा है तुम्हारा तो खाना खाओ इसके साथ एक ही थाली में. ए बूढ़ी, लगा दो थाली. हिकमत खां ने हुक्म फरमावला. सारेच यात्रेकरू गडबडले, पेचात पडले. हे कैसे घडावे? शास्त्र में ये करना. केशवपंत काहीतरी बोलायला गेले. गया जहन्नुम में तेरे शास्त्र, थाला लगाव. हिकमत खाने त्यांना बोलूच दिले नाही. काशीपंतांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. त्यांना शंका आली. यावेळी हे राजरक्त उफाळले. शंभूराजे काहीतरी घोटाळा करून ठेवतील, मग साऱ्यांचीच रवानगी उज्जैनच्या आबदारखान्यात होईल. जन्माला डाग बसेल. हुशारीने लक्ष्मीबाईंनी खिचडीचे तबक मांडले. त्यात मथुरेची मिठाई ठेवली. घोंगडीच्या घड्या टाकून ताटाच्या एका तर्फेला केशवपंत बसले. बैठो बेटा म्हणत त्यांनी संभाजीराजांना दुसऱ्या तर्फेला अंथरलेल्या घडीवर बसण्याची हातखुण केली. माणसाच्या आयुष्यात काही काही प्रसंग क्षणातच त्याला फार मोलाचे शहाणपण द्यायला आलेले असतात. शंभूराजे घडीवर बसले. त्यांनी आणि काशीपंतांनी चित्राहुती दिल्या. एक क्षण दोघांचे डोळे भिडले. दोघांनी मने बांधली. डोळे फार बोलके असतात. कधी कधी ते जबानीपेक्षा अधिक व अचूक बोलतात. भोजन पात्राला नमस्कार करून त्यांनी त्यात हात घातले. त्यातील एक हात होता यमुनेच्या पाण्याचे अर्घ्य देणाऱ्या ब्राह्मणाचा. दुसरा हात होता धरतीला रक्ताचे अर्घ्य देण्याचाच, ज्याचा कुलवसा आहे अशा भोसल्याचा. हा नियतीचा फेर होता. काशीपंत आणि शंभूराजे एका थाळ्यातून जेवू लागले. हिकमत खां आणि त्याचे हशम ते बघताना चरफडले. इसकी माँ का गलत खबर दी कमबख्तों ने. हिकमत खां ने खबर देणाऱ्यांचा उद्धार केला. ये चावल चबाने वाला गुलछब्बा सेवा का बच्चा कैसे हो सकता है? चलो. घोडे पथक धर्मशाळेबाहेर पडले. दौडत्या टापांनी आले तसे निघून गेले. साऱ्या यात्रेकरूंनी निश्वास टाकले. धर्मशाळेत शांतता पसरली. शंभूराजांच्याकडे अभिमानाने आणि कौतुकाने बघणाऱ्या काशीपंतांना मनोमन वाटले, खरंच आपणाला इतका अवधानी, इतका समजदार असा एखादा भाचा असायला पाहिजे होता. तबकातील अन्नात संभाजीराजांची बोटे मात्र चिवडती फिरत होती. कधी नव्हे ते त्यांना आज जाणवले होते. आम्हास असं सामोरं बसून कधी आबासाहेबांबरोबर एकत्र एकच पात्री भोजन घेण्याची संधी लाभलीच नाही. उत्तरी जन्मला वाढलेला एक संस्कारशील ब्राह्मण आणि श्रींच्या राज्यात निर्मात्याचा एकमेव राजकुंवर एकमेकांसमोर बसले असताना, एका पात्री जेवत असताना असे वेगवेगळ्या विचारांनी जखडले होते. कधी कधी नियती वाढून ठेवते ते ताट म्हणतात ते असे. सारे ताप आयास भोगून त्रिमल कुटुंबाचा यात्रेकरू जथा राजगडापासून एका मजलेवर आला. खबरगिरांनी ही बातमी बालेकिल्ल्यावर केव्हाच पोच केली. जिजाऊंचे दर्शन घेऊन खासे राजे गड उतरून वाडीत पायथ्याशी आले, शंभूराजांना सामोरे जायला. खरे म्हटले तर आपल्या काळजाचा सोनतुकडा पुढच्या हातांनी पावता घ्यायला बरोबर मोरोपंत, अण्णाजी, प्रतापराव, आनंदराव, केशव पंडित, कृष्णाजी, सैस, गोमाजी बाबा,
अशी निवडीची मंडळी होती. संभाजीराजांचा राजसाज घेतलेले तबकधारी होते. गड चढून जाण्यासाठी सिद्ध राखलेली सोनेरी वाघमुखी दांड्याची तांबड्या सखलादी अस्तराची पालखी ठाण झाली होती. दूरवर काशीपंत आणि लक्ष्मीबाई यांच्यामधून येणाऱ्या संभाजीराजांना प्रथम राजगडाच्या संजीवनी माचीवरचा भगवा ठपका दिसला. त्याला छातीशी हात नेत त्यांनी मान दिला. राजगडाच्या दर्शनाबरोबर ओढा कातरून जाणाऱ्या घोड्याच्या टापांबरोबर पाण्याच्या सफेद साफ धारा उसळतात तसे त्यांचे सारे दबले विचार उसळले. आठवणी, चेहरे, ठिकाणे यांचा मनात कालकल्लोळ माजून उठला. आम्ही फरमान घेऊन परतलो तेव्हा महाराज साहेब माचीवर आले नव्हते. आजही आले नसले तर. बटू वेशातील शंभूराजे चालत होते. पायीच्या खडावा खटखटत होत्या. काळीज धडधडत होते. क्षणक्षण असह्य झाले होते. समुद्राच्या पाण्यावर उगवता सूर्य दिसतो तसे संभाजीराजांना भोवतीच्या कुरणात संपलेल्या पायवाटेच्या टोकाला कसली तरी झगमग दिसली. क्षणभर चालते शंभूराजे गपकन थांबले. किलकिले डोळे जोडून त्यांनी झगमगीचा अंदाज घेतला. नकळतच त्यांचा हात केशवपंतांच्या हातून सोडवला गेला. दूरवर राजांच्या टोपाची सोनजराभुती उन्हाने नुसती झगमग तळपत होती. तिच्या दर्शनाबरोबर शंभूराजांच्या डोळ्यात लाख लाख सूर्य काजवे होऊन तरळले. पोळ्यात दडून बसलेल्या मधमाशांची झुंड उसळावी तशी उरात रक्ताची लाट उसळली. साथीच्या लक्ष्मीबाई काशीपंतांना गोंधळून टाकीत संभाजीराजांनी हात उभवते करून साधवले. महाराज साहेब. आणि ओठातून निसटलेले शब्द आपल्या अगोदर दौडताहेत हे कळून येताच ते तडक धावत सुटले. पायीच्या लटकत्या खडाव्यात दूर उडाल्या. पावसाच्या भरमार सरींनी झोडपट्टी केलेले शिंगरू पागासमोर दिसतात शेपटी उभवून दौडत सुटावे तसे शंभूराजे धावू लागले. शक्य झाले असते तर वरच्या मावळी आभाळानेच ते भोसलाई राजफूल आपल्या निळ्या हातांच्या मिठीत घेतले असते त्याच्या मनकल्लोळ शांत करण्यासाठी. भोवतीच्या कुरणाला फुलला एक सोनकुवर दुरून झेपावत सरासर पुढे येताना राजांना दिसला. शिवगंध आकर्षित त्यांनी डोळे लहान केले. शंभूबाळ दौडताहेत, पडले तर. आठी हातांनी कुणीतरी पुढे लोटावे तसे राजे पुढे झेपावले. राजे तरातर सामोरे का चालताहेत हे भोवतीच्यांना चटक्याने कळलेच नाही. आणि कळले तेव्हा सारेच राजांचे पाय ठसे वेचित मागून पुढे ओढले गेले. घामाने अभिषेकलेल्या लालवती मुद्रेने शंभूराजे हात उभवून धावते येत होते. खांद्यावरून घसरू ओघळू बघणारी झोळी मध्येच ते सावरीत होते. शक्य असते तर त्यांनी ती झोळी फेकून दिली असती. झोळी सावरणारे धावते शंभूराजे बघताच राजे गलबलून उठले. गडाच्या तटबंदीला भन्नाट मावळी रानवारा सपकाऱ्याने घेऊन भिडावा तसे डोंगर माथ्यावरून उड्या टाकीत आलेला खळाळा ओढा नजर न ठरणाऱ्या फेसाळ नदीला भिडावा तसे शिवगंधाच्या 2 दळी पवनपट्ट्याला भवानीची दुबोटी उसळ्या भंडारा भिडावा तसेच संभाजीराजे पायझेपांनी येऊन राजांना भिडले. श्वासाला दूर फेकलेला निश्वास भिडला. तलवारीला शिकल मिळाली. राजसन्याशाला बटू संन्यासी मिळाला. दूरदृष्टीच्या जाणत्या थोरपणाला शहाणे सोशिक धाकुटपण मिळाले. आबासाहेबांना बाळराजे मिळाले. राजांच्या कमरेला शंभूराजांची घट्ट हात मिठी पडली. आपले राजांच्या जाम्यात झाकले गेलेले तोंड ते डावे उजवे घुसळून टाकीत होते. त्यामुळे कपाळीच्या गंधटिळा विस्कटला जात होता. राजांच्या टोपाची मोतीलग हिंदोळत होती. शंभूराजे बोलू बघत होते पण शब्दांच्या दाटल्या घशात भाव घुसमटून घुटमळू लागले. राजांचे सडक हात तळवे शंभूराजांच्या पाठीवरून फिरू लागले. मायेने, अभिमानाने, धन्यतेने कसे येते त्या हातांना आणि त्या पाठीलाच ठाऊक. त्या फिरत्या हातांनी शंभूबाळाचा उतू घातलेला ऊर निवांत केला. मान उठून त्यांनी भरल्या डोळ्यांनी राजांच्याकडे पाहिले. तीच उभट मुद्रा पिंडीसारखी. आठवणीसरशी संभाजीराजे राजांपासून मागे हटले. गुडघे टेकून त्यांनी राजांच्या पायांवर कपाळ टेकवले. उठून खांद्यांची झोळी पोटाकडे पुढे घेतली. तिच्यात हात घालून राजांनी उत्तर निरोप देताना दिलेली सोनपिंडी बाहेर काढली. पिंडी उन्हात झमकन सळसळली. एक निसटती नजर राजांना देऊन हातची सोनपिंडी राजांच्या उंजळीत ठेवीत ते अदबीने एवढेच म्हणाले, आम्ही कमी बोललो. उन्हात झळकत्या उंजळीतील पिंडिकीने बघताना राजांना वाटले
यांनी अधिक बोलले पाहिजे. राजांना प्रयागला त्रिवेणी संगमाच्या घाट पायऱ्यावर भेटलेला तो पारधी आठवला. हर काम में यश देने वाले गरुड के पाख. समाधानाचा निश्वास राजांच्या नाकपाळ्यातून निसटला. रायवळी आंब्याच्या पानडेऱ्यात भागतोटे खाऊन तृप्तावला कवडा भरल्या गांजानं धुमकी भरीतच होता. कुट कुट कुटर कुटर. पण राजांना आता ती धुमकी ऐकूच येत नव्हती. संभाजी राजांनी बटुवेश उतरून राजवेश अंगी धारण केला. भुयांनी जय भवानी गरजत खांदे दिलेली पालखी राजगड चढू लागली. तिच्यात राजे आणि संभाजीराजे बसले होते. पालखी मागून मोरपंत आपले मेहुणे कृष्णाजी काशीपंत यांच्यासह गड चढू लागले. लक्ष्मीबाई मेण्यात बसल्या. पाली दरवाजा येताच गडनबत कधी नव्हे ती चढीच्या तारेने घुमून उठली. तिची दुडदुड ऐकून गडावरच्या बंदुका उखळी तोफांनी आपले धडाड धडाड धूम कंठ फोडले. बारांची दणकी धडधड गुंजन मावळ खोऱ्यात घुमू लागली. संजीवनी माचीवर पालखी ठाण झाली. राजे शंभूराजे पायउतार झाले. एक चालीने चालू लागले. मागून भरल्या मनांची इमानी मंडळी चालली. माचीची माणसे झुंडीने पुढे येत पायदर्शने घेऊ लागली. बालेकिल्ल्यावर बाहेर निघणारे भुयार आले. धारकऱ्यांनी धोंड हटविली. राजे संभाजीराजे भुयारात उतरले. टेंभ्याचा धुसरमंद प्रकाश पायऱ्यावर उतरला होता. चालता चालता दोघेही एका पायरीवर थांबले. एकमेकांना नजर भिडवताना ते शांत होते. भोसल्यांना भुयारीचे भय कधीच नसते, वाटेवरच्या किंवा जीवनाच्या वाटेवरच्या, कारण त्यांच्या भाळी भवानीचा भंडारा भरलेला असतो. बाले किल्ला आला. सदर चौकाच्या उंबरठ्यापर्यंत स्वाऱ्या आल्या. कुणालाच कल्पना नसताना आतून गोंदल्या हातात काळे कोंबडे घट्ट धरलेली धाराऊ एकाएकी पुढे आली. शंभूराजांना बघताच तिच्या कुणबी प्रेमा उमळून आला. बोल निसटले. अरे माझ्या लेकरा, कुठं राहतास यदोळ. हातचे कोंबडे तिने शंभूराजांची डावी बगल धरून सरासर 3 वेळा उतरले. भेदरले कोंबडे कसे तरीच केकाटले. धाराऊने ते फडफडत्या पंखांनीशी दूर फेकून दिले. आऊ. संभाजीराजांनी सर्वांसमक्ष तिच्या कुणबी पायावर आपले राजकपाळ टेकले. पदराच्या ओचात नारळ घ्यावा तसे धाराऊने वाकून त्यांना पोटाशी घट्ट बिलकते घेतले. कधीतरी फार पूर्वी सईबाई साहेबांना सांगावासा वाटलेला विचार धाराऊचे भाबडे मन पुन्हा एक वार गोंदून गेला. राजाच्या या लेकराला कुण्या पाप्याच्या बदनजरांची मुंगी कधी बी डसू नये. धाराऊच्या डोळ्यांच्या मावळ घागरी पाझरू लागल्या. धाराऊला सोडून राजांना खेटून शंभूराजे सदरेच्या दगडी उंबरठ्यात उभे राहिले. सुवासिनींनी त्यांच्या पायांवर शीख भरल्या घागरी रित्या केल्या. त्यांचे पाणी शंभूराजांना पायी चालून पडलेल्या भेगात शिरून चरचरले. चेहऱ्याभोवती पाजळली निरांजने फिरली. संभाजीराजांचे भिरभिरे डोळे शोधित होते मासाहेबांना. उंबरठा पार करून ते राजांच्यासह सदर चौकात आले. कधी नव्हे त्या जिजाऊ सदर चौकात येऊन उभ्या होत्या. तिथे उभे राहणेही त्यांना असह्य झाले होते. यमुनेच्या मायाळ पात्राने पलटी घेतली. थकल्या जिजाऊंच्या पायात बळ उतरले. कपाळीचा कुलवंत पदर घरंगळा झाला आहे याचे भान त्यांना उरले नाही. त्या सामोऱ्या चालत आल्या. त्यांच्या रूपाने मावळी औपनाची एकवट मूर्तीच चालत आली. राजांना सोडून पायझेप टाकीत शंभूराजे उसळले. क्षणात त्यांनी जिजाऊंना बिलकती घट्ट हातमिठी पडली. सदर चौक दाटून आला. मासाहेब मासाहेब प्रत्येक शब्दानिशी शंभूराजांचा ऊर भरून येत होता. एक विचाराबरोबर तर त्यांचे भरले छातवान कसे गच्च गच्च दाटून आले. मासाहेबांच्या अंगच्या नेसूलाही एक प्रकारचा भावमंगल वास येतो, जीवाचा कोंदवा करून टाकणारा, बुक्क्यात मिसळलेल्या भंडाऱ्यासारखा. आणि शंभूराजे आपले तोंड आवेगाने मासाहेबांच्या नेसूत नुसते घुसळू लागले. आज आणि आत्ता जिजाऊंना कळून आले की आई भवानीला 8 हात का असतात, तेही तिला थिटेच पडत असतील. हातांचे थिटे पण जिजाऊ जबानीने भरून काढू लागल्या. शंभूबाळ शंभूबाळ शंभूबाळ. त्या थपथपत्या मिठीतही जिजाऊंच्या मनावर एक विचित्र विचाराची घोरपड बोचऱ्या नख्या रूपवीत सरासर निर्दयपणे चढून आली. शंभूबाळांचा काळ झाला. जिजाऊ थरारल्या. सणसणत आलेल्या एक वर्मी तोफगोळा दौडत्या घोड्याबरोबर फरफट होत चाललेली रिकीब झिजून नव्हत्या झालेल्या औषधी मात्रा क्षणात त्यांच्या पाणथर डोळ्यांसमोर तरळून सरकल्या. त्यांनी
त्यांचे थोरले पुत्र खाशांची स्वारी आणि सुनबाई नेल्या होत्या. जीवाभावाच्या माणसांचा काळ होतो तेव्हा मागे राहणाऱ्यांच्या हयातीत बरडमाळ होतो हे त्यांनी भोगले होते. जिजाऊंनी शंभूराजांना एकदम हातांच्या आवेगी मिठीत कोंडून कोंडून टाकले. त्यांच्या डोळ्यातील थोरली माया शंभूराजांच्या टोपावर टपटपू लागली. सदरेवरच्या हर आसामीला ते बघताना वाटले, आपणच धाकले राजे आहोत, ह्या थोरल्या मायेखाली न्हातो आहोत. भावनेचा कड उलगताच जिजाऊंनी पदरकाठाने नेत्रकडा सावरल्या. शंभूराजांचा मोहरांच्या थैलीने सत्का उतरून त्यांच्या खांदावळीत हात चढवीत त्या शांतपणे म्हणाल्या, चला. आभाळाच्या निळाईने विजेचा तेजवान झोत बिलकता घेऊन किनारे लावण्यासाठी चालावे तशा जिजाऊ चालल्या देवमहालाच्या रोखाने, शंभूराजांना जगदंबेच्या अक्षवंत चरणांवर घालण्यासाठी. सगळ्या सदरकऱ्यांनी त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तींना मुजळे रुजू घातले. देवीचे दर्शन घेऊन शंभूराजे पुतळाबाईंच्या महाली आले. त्यांना ओवण्यासाठी हाती घेतलेल्या आरतीच्या तपकाचे भान पुतळाबाईंना राहिले नाही. त्या शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या. त्यांच्या समोर येत त्यांची पायधूळ घेत शंभूराजे म्हणाले, मासाहेब ओवाटा. तेच शब्द, ओढ्यासारखे उड्या घेत येणारे, तेच डोळे दर्पणासारखे साफ. पुतळाबाईंच्या हातातील तबक थरथरत फिरू लागले. संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेला ताईत बाहेर काढला. तो आरतीच्या तबकात ठेवीत म्हणाले, आम्ही सलामत आलो. येताना हा ताईत झोळीत ठेवीत होतो. झोळी खांद्यास असली की कसलीच धास्त वाटत नाही. गुण्याचाच आहे तो. पुतळाबाईंच्या मनी तबकातील ताईत बघताना विचार उठला. पुतळाबाईंनी तबक चौरंगीवर ठेवले आणि त्यांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी पुन्हा तो ताईत उचलला. शंभूराजांच्या जवळ जात काहीच न बोलता तो त्यांच्या दंडात बांधला आणि त्यांना आवेगाने जवळ घेतले. पुतळाबाईंना शंभूराजांच्या एक विचित्र मुद्रा दिसली, सईबाईंच्या सारखी, काळ्या धाग्यांनी विणलेली सावळी. तेथून दर्शनासाठी म्हणून शंभूराजे सोयराबाईंच्या महाली आले. पायावर कपाळ टेकून त्यांनी मासाहेबांचे दर्शन घेतले. त्यांना वर उठवून घेत सोयराबाई म्हणाल्या, स्वारींना मिळवले तरी कसे, तुमचा काळ झाला म्हणून उठा, अक्षवंत व्हा. गडावर तुमचे दिवस घातले साऱ्यांनी, मासाहेबांच्या कानी घातले पाहिजे. फेरभोजन घातल्याशिवाय हा दोष नाही हटायचा. संभाजीराजांच्या कपाळी आठ्या पडल्या नजरेने ते सोयराबाईंच्या पायांवर फिरलेली आळत्याची नक्षी उकलण्याचा यत्न करू लागले. तिचा शेव सापडणार नव्हता. त्या रात्री जिजाऊंच्या महाली पलंगावर आडव्या झालेल्या शंभूराजांचे डोळे मिटले होते. थकव्याने झोप यायला पाहिजे होती, पण ते जागेच होते. त्यांच्या मनी प्रश्नांचा खडावा खटखटू लागला. धूळ उडू लागली. आमचा काळ झाला असे खुद्द महाराज साहेबांनी साऱ्यांनाच सांगितले. आमचे दिवस घातले गेले गडावर का, असे का केले आबासाहेबांनी? यातही त्यांचा काही मनसुबा असेल, नाहीतर गड उतरून ते आमच्यासाठी का आले असते? शंभूराजांच्या डोळ्यांवर झोप आपला शालनामा पांघरू लागली. त्यांच्या पोटऱ्यांना तेलवण चोळणारी धाराऊ त्यांच्या मिटल्या पापण्यांकडे एक रोखाने बघत होती. मायेला फक्त एकच माहीत असते, सेवा करणे मूकपणे. मार्गशीर्षाच्या दुकाळ पौर्णिमेचा दिवस गुंजन मावळात चढीला लागला. स्नान घेतलेले टोपधारी शंभूराजे जिजाऊंच्या महाली आले. पितळी सरशीने जिजाऊंनी त्यांच्या कपाळी 2 दळी शिवगंध रेखले. त्यांच्या संगतीने जिजाऊ सदरेच्या रोखाने चालल्या. त्यांच्या मागून राजे शंभूराजे उत्तरी असताना जिजाऊंनी बिलोपत्रे वाहताना खुणगाठेसाठी साठवण केलेल्या मोहरांची तबके घेऊन धारकरी चालले. आज ती तबके दान म्हणून वाटली जाणार होती. राजगडाची सदर मानकऱ्यांनी सजली होती. ही कदरेची सदर होती. मथुरेहून संभाजीराजांना सुखरूप देशी आणणाऱ्या कृष्णाजी, काशीपंत आणि लक्ष्मीबाई या त्रिवर्गाची कदर राजे सदर साक्षीने करणार होते. जिजाऊ आणि शंभूराजे सदरेवर प्रवेशले. बैठक घेतलेले राजे जिजाऊंना बघताच अदबीने चटकन उठले. सदर सुरू झाली. धारकऱ्यांनी मोहरांची तबक बैठकीच्या बगलेला हारीने मांडून ठेवले. भंडाऱ्याची परडी फिरली. राजांनी बैठ्या मुजुमदार निळोपंतांना नजर दिली. पुढे येत नियोजीपंतांनी सदरेचे प्रयोजन खुले केले. उत्तरी सरकार स्वारीवर बाका प्रसंग बेतला. हुन्नराने राजियांची गलिमाची कैद फोडली. देशी यावे म्हणून बैराग्याचे वेश धारण केले.
पण मार्गी पेच उभा राहिला. धाकट्या राजियांना संगती घेऊन चाल धरणे मुश्किल झाले, म्हणून सरकार स्वारीने धाकट्या राजियांना मथुरेस त्रिमलांच्या हाती स्वाधीन केले. त्रिमलांनी कस्त कोशिश करून इमानी इतबारे घरचा दागिना घरी पावता केला. त्या कारणे त्रिवर्ग त्रिमलांचा मरातब करावा असे मनी धरून स्वारींनी ही सदर बस्ती केली असे. ये सदरी मरातब म्हणून मशार निल्हे काशी त्रिमळ मजकूर मथुरा यासी रुपये रोख 25,000 निळोपंत थांबले. मोरोपंतांच्या शेजारी बसलेले काशी त्रिमल उठले. बैठकीजवळ अदबीने आले. राजांनी आणि संभाजीराजांनी चंदेरी रुपयांनी शिगोशिक भरलेल्या तबकाला दस्तुरी स्पर्श दिले. झुकून मुद्रा देत काशीपंतांनी तबक हाती घेतले. त्यांचे हात आणि मन भरून आले. मथुरेत असताना ज्या भावभऱ्या डोळ्यांनी ते यमुनेच्या पात्राला बघत होते, तसेच त्यांनी माजी जिजाऊंना जवळून डोळाभर बघितले. हातीचे तबक बाजूला ठेवून त्यांनी बैठकीवर राजे, संभाजीराजे आणि माजी जिजाऊ या त्रिदळी राजकुटुंबाला उत्तरी अदबीचा साष्टांग दंडवत रुजू केला. उपरण्याच्या जरी ठाकठीक करीत निळोपंत पुढे बोलले. त्रिमलांच्या मातुश्री आईजी लक्ष्मीबाई मजकूर मथुरा यासी रुपये रोख 25,000. निळोपंतांनी राणीवशाच्या बैठकीत चिकाच्या पडद्याआड बसलेल्या लक्ष्मीबाईंना म्हणून पडद्याला नजर दिली. पडदा सळसळला. लक्ष्मीबाई स्त्रीवशाच्या बैठकीतून बाहेर आल्या. जिजाऊंनी दस्तुरी हातस्पर्श दिलेले बंद्या चंदेरी रुपयांचे तबक लक्ष्मीबाईंनी आपल्या थरथरत्या हाती घेतले. पाणावल्या डोळ्यांनी त्या जवळून जिजाऊंना निरखू लागल्या. त्यांच्या हाती चंदेरी रुपयांचे शिग भरले तबक होते आणि समोर दिवसाढवळ्या सदर बैठकीवर उतरलेले दूधदाट चांदणे त्यांना दिसत होते. तबक बाजूला ठेवून नमस्कारासाठी म्हणून लक्ष्मीबाई वाकायला गेल्या. बाई, तुमच्या आमच्यावर थोर उपकार. हा कोण प्रकार? शक्य असते तर आम्हीच स्वतः तुमची भरल्या फळाने ओटी भरली असती इथे, सदर साक्षीने. जिजाऊ त्यांचे हात वरच्यावर उचलून घेत म्हणाल्या. या क्षणी आपले कपाळ उजाड आहे याची खंत जिजाऊंना कातरून गेली. काशीपंत, कृष्णाजी, विसाजी यांना विश्वासराऊ हे किताब देण्यात आले. पेहराव, पालखी, हत्ती, सरंजाम देऊन साऱ्यांचा गौरव करण्यात आला. एकामागून एक दानाची तबके शंभूराजांच्या समोर येऊ लागली. नाव निशिवार त्यांचा उल्लेख होताच संभाजीराजे तबकांना दस्तुरी हात स्पर्श देऊ लागले. उपवासाचे पारणे फेडून सदरेवर बसलेल्या जिजाऊ समाधानाने भरून आल्या होत्या. तबके सरतीला आली तशी संभाजीराजांच्या कपाळी निसटत्या आठ्या उठून गेल्या. राजांच्याकडे झुकते होत ते पुटपुटले. महाराज साहेब, बोला. राजे समाधानाने फुलले होते. मरातबांचाच एक तबक आग्र्याच्या वाटेनं जाऊ द्यावं. राजांनी भुवया चढत्या ठेवीत कशासाठी असं काही न बोलता सवाल केला. नजर राजांच्या छातीवर माळेवर टाकीत संभाजीराजे म्हणाले, कुंभारवाडीच्या कुंभारानं आम्हास घरोबा दिला त्याच्यासाठी. नकळतच राजांचा हात संभाजीराजांच्या पाठवळीवर चढला. जामाकाखीला धरून दाटला. मोहरांनी भरलेले एक तबक आग्र्याच्या कुंभाराच्या नावाने बाजूला काढण्यात आले. राजांनी आपल्या खासगीच्या कारभाऱ्यांना बैठकीवरून नजर दिली. कारभारी सरकोसाने तबक घेतलेला एक तबकधारी घेऊन राजांच्या समोर आले. त्यांनी मुजरा केला. तबकधाऱ्याने सरकोस हट्टा करून तबक राजांच्या समोर झुकते होऊन धरले. संभाजीराजांना तबकात सोनतारात मढवलेले एक पदक दिसत होते, कसल्या तरी पिसांचे. हे काय? त्यांनी राजांना विचारले. हे गरुडाचे पाख, हरकामी यश देणारे. राजे तबकातील पदकाकडे बघत उत्तरले. त्यांनी डोळ्यांनी तबकधाऱ्याला तबक जिजाऊंच्या समोर पेश करण्याची इशारत केली. मासाहेब, त्या पदकास हात द्यावा. राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. जिजाऊंनी गरुड पिसांच्या मढवलेल्या पदकाला हातस्पर्श दिला. आत्ता पदक सर्वार्थाने हर कामे यश देणेवाले झाले. जिजाऊ राजांना काहीतरी विचारणार होत्या. तेवढ्यात पाली दरवाजावरच्या नगारखान्यावरून उठलेली नौबतीची दुडदुड सदरेत घुसली. राजे आणि जिजाऊ ती ऐकताना एकमेकांकडे बघून मंद हसले. का ते मात्र सदरेवर कुणालाच उमगले नाही. सदर उठायला झाली. लगबगीने गडाचा पोतराज बैठकीसमोर आला. मुजरा घालून म्हणाला, सरकार, आज पुनव हाय. आईच्या गोंधळाचा चौक भरायची आज्ञा चाकराला व्हावी. खाशांनी गोंधळाला रात्री मान द्यावा. जरूर. राजांनी पोतराजाला पानविडा आणि नारळ दिला. सदर उठली. सांज धरूनच थाळ्यावढे चंद्रफूल आभाळ सुंदरीने डोईत मावले.
चांदण्याच्या रूपाने त्या फुलाचा सुगंध राजगडावर पसरला. सदर चौकात गोंधळ्यांनी तांदळाचा चौक भरवला. रात्रीचा थळा घेतलेले राजे संभाजीराजे आणि जिजाऊ यांच्यासह सदरेच्या बैठकीवर गोंधळ ऐकायला बसले. सगळी सदर माणसांनी गच्च भरली होती. चौकाचा सारा साज मांडून होताच गोंधळ्यांचा म्होरक्या सामोरा आला. डुईची लाल पगडी झुकवीत म्हणाला, सरकार, उदो करायचा हुकूम व्हावा. राजांनी त्याला हाताचा पंजा उठवून थोडा वेळ थांबायची खूण दिली. राजांच्या टोपात गरुडपिसाचे पदक मढले होते. ते तिरपे टाकीत राजे सदरेत येणाऱ्या अंतःपुराच्या दरवाजाकडे बघू लागले. साऱ्या नजरा त्या रोखाने लागल्या. त्या दरवाजाआड गोंधळ्या हातांची पदर सरसा करताना हालचाल झाली. काकणांचा किणकिणाट उठला. त्या किणकिणाटाशी बोलत काही क्षण गेले आणि पाठोपाठ गलविशा असलेल्या पिलाजींच्या आणि गोंधळ्या मनाच्या धाराऊच्या मधून येसूबाई सदरेवर प्रवेशल्या, खालच्या मानेने धडधडत्या उराने. संभाजीराजांचा काळ झाला या उठलेल्या फुलीवर विश्वास टाकून पिलाजीराव संभाजीराजांचे जोडे सती जायला निघालेले येसूबाईंच्यासाठी मागायला आले होते. त्यावेळी त्यांची समजूत घालून राजांनी त्यांना शृंगारपुरी परते धाडले होते. संभाजीराजे सुखरूप परतताच शृंगारपूरला राजांनी थैलीस्वार धाडला होता. पिलाजींना लिहिले होते, पौर्णिमा धरून सुनबाईंविषयी निघून येणे. येते वक्ती भावेश्वरीचा अंगारा घेऊन येणे. शंभूराजे सुखरूप गडी पावते झाले. पिलाजींना सदरेवर येताना बघून संभाजीराजे अदबीने उठायला गेले, पण पुढे पुढे येणारे चमकते तोडे बघून ते पुन्हा खाली बसले. आपसुकच, या सुनबाई म्हणत राजे मात्र उठून तसेच पुढे गेले. त्यांनी येसूबाईंना हाती धरून आणले आणि मासाहेबांच्या बगलेने बैठकीवर इतमामाने बसवले. पिलाजी बसले. राजांनी समोर आलेल्या परडीतील भंडाऱ्याची चिमट उधळली. गोंधळांना उदोची इशारत दिली. गोंधळांनी पोत पाजवून नमन धरले. गजवदना गणराया गौरी संबळ तुणतुण्यांचे मेळसूर घुमू लागले. मोरक्या गोंधळी नाचत्या पोतांवर कानाशी हात नेत जगदंबेचा महिमा उभा करू लागला. आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्यामच केले. आग्र्याच्या प्रवासाने आणि ध्यानीमनी नसता समोर ठाकलेल्या एकाहून एक बाक्या प्रसंगाने संभाजीराजांची जाण आता चढीने वाढली होती. राजांनी आपल्या ताब्यातील गडकोटांचा फेर टाकून गडकऱ्यांना दर्शन दिले. अण्णाजी दत्तोच्या मदतीने मुलखाची ऐन जिनसी जमाबंदी बांधून घेतली. आपल्या लष्कराला नवा कानूजाब्ता घालून दिला. कडक नियम जारी केले. लष्कराने पाऊस काळात 4 मास आपल्या राहणीच्या मुलुखावर जावे. शेती भातीची कसणूक करावी. दसरा धरून साहेब कामावरी रुजू व्हावे. 8 मास मुलुखगिरी करून पोट भरणे ते भरावे. स्वारीत बाया बापड्यांनी बदअमल करू नये. मुलुखगिरी जाताना व देशी परते येताना सरकारी चौकी पहाऱ्यावर जमिनीसास झाडा द्यावा. गैरवाका वर्तू नये. कानूजाब्त्यास बाद आणि त्याचे हात जल्लादाकरवी कलम होतील असा लष्कराचा कडक जाब्ता राजांनी घालून दिला. जमीनधाऱ्याबद्दल मलिकंबरला मागे टाकील असे धोरण राजांनी घालून दिले. गावचा देशमुख देशपांडा पाटील आणि 4 जाणते कदीम गावकरी अशा 7 आसामींनी मिळून जमिनीचा वकूफ बघून प्रत ठरवावी. 1 पिकी 2 पिकी अशी जमिनीची प्रतवारी लावावी. त्या मानाने सरकारी धारा बसवावा. जे रयतेस धारा नगद पैक्याच्या रूपाने देणे निभत नसेल त्याचकडून ऐन जिनसी धान्य रूपाने धारा वसूल करावा. नांगर बैल बियाणे जो वस्तभाव कसणुकीस लागेल तो सरकार फडातून कुणबियास भक्ती द्यावा. हे पुढे टाकायच्या चालीसाठी असलेले धोरण होते. संभाजीराजांच्या समक्ष ते सारे घडत बनत होते. सदरेवर बसलेले राजे आपल्या कुणबी आणि धारकरी यांच्या संबंधी बोलताना केवढ्या मायेने भरून येतात हे शंभूराजे समक्षच बघत होते. कधीमधी त्यांच्या मनी विचार येत होता, तसा फावला समय हाताशी आलाच तर महाराज साहेब उठतील, आम्हा संगती घेऊन एखाद्या वाडीत जातील, अंगचा निमाटोप चोळणा उतरवून ठेवतील आणि धोतराचा काचू मारून मुंड अंगी चढवून बैलजोडीचा माग धरीत नांगराच्या खुंटाळीला हात घालतील. आम्हास म्हणतील, शंभूराजे तो कोणता घ्या, आम्ही केलेल्या नांगरटीतील
ढेकूळ बाब सपाटीस लावा.